नमस्कार मित्रांनो, आणि मी वीणा. आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत ब्राह्मणी पद्धतीने. त्याला काय काय साहित्य लागते ते दाखवते. हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरं घेतलं, ओलं खोबरं किसून घेतलं आणि 1 पाव दोडके. छान त्याला धुवून आणि चिरून घेते. एकदम मस्त रेसिपी आपण बनवणार आहोत, तर शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही राहा. याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण काहीच वापरायचं नाही आहे. ही दोडक्याची साल आहे ती काढून घेते. एकदम आमची अम्मा, आमचे गुरु आया अशाच पद्धतीने बनवतात. आमचे गुरु आहे वरंगलचे, तर ते अम्मा याच पद्धतीने बनवतात. त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. खरंच आम्हाला गुरु आहे, त्या येतात शिंगस्ताच्या वेळेस किंवा धोंड्याच्या वेळेस येतात, राहतात. खूप छान असतात त्यांच्या रेसिप्या, तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. शेवटची आणि समोरची बाजू दोन्ही पण काढून घेते आणि छोट्या छोट्या आपल्याला फोडी बनवायच्या आहे. बघू शकता, त्याच्यामध्ये टमाटर पण नाही वापरत. साध्या पद्धतीने अम्मा जशा बनवतात त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. अम्मा टमाटर पण खात नसते. गॅस पेटवला, पॅन ठेवत आहे. याच्यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. दोन चम्मच. आता आपल्याला तेल छान गरम होऊ द्यायचं आहे, कडकडीत. नंतर आपल्याला राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. खूप छान असते ही भाजी. आम्ही तर खूपच आहे ना, तर आम्हाला आवडते. सर्व त्यांचे जे बनवतात ते प्रकार सर्वच आवडतात आम्हाला. तेल आपलं छान गरम झालं, राई आणि जिरं टाकून घेते. त्याच्यानंतर कढीपत्ता, त्याच्यानंतर हिरवी मिरची मी अशी कट करून घेतली बारीक बारीक. हे पण छान भाजून घेते, परतून घेते तेलामध्ये. छान त्या प्रकारे छान भाजून घेते. तेलामध्येच मी हळद टाकून घेते. नक्की बनवा, मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते. आणि दोडक्याच्या फोडी हे पण छान टाकल्यानंतर छान आहे ना परतून घेते. आता थोडं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. कोथिंबीर, धनिया पावडर आणि भाजलेल्या तिळाचा कूट, हे पण छान परतून घेऊया मस्तपैकी. बघू शकता आपली भाजी कशी चमचमीत झालेली आहे. दोडक्याची भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नसतो. तर याच्यानंतर आपल्याला खोबरं किस टाकून घेऊ. हे पण छान परतून घेऊया. बघू शकता सुंदर आपली रेसिपी तयार झाली. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल किंवा नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलवर, तर चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, कमेंट्स करा. हाईपची बटन पण आहे, हाईप पण देऊ शकता. जर तुम्हाला रेसिपी पसंत आली तर आणखी कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतात ते पण मला कमेंट्समध्ये सांगा. माझ्या चॅनलवर सर्व साध्या सोप्या घरगुती
सर्व रेसिपी आहे. कोणताही मसाला इथे वापरला नाही मी. टमाटर नाही, लसूण नाही, कांदा नाही. थोडे वाफ येऊ देते. बघू शकता मित्रांनो, आपली भाजी छान आता शिजते आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर आपली भाजी शिजली आहे. आता गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. प्लेट ठेवली. प्लेटमध्ये आता काढून घेते. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. परत भेटूत आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार किंवा धन्यवाद.